चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं आज चंद्रपुरात आपली राजकीय ताकद दाखवून दिली। आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रणशिंग फुंकले। नामांकनावेळी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। नामांकनानंतर दी ग्रँड आयकॉन येथे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार, सदस्य आणि आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, मतदारांशी संपर्क मोहीम आणि स्थानिक प्रश्नांवर एकत्रितपणे लढा उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आघाडीच्या नेत्यांनी संघटनात्मक बळ अधिक मजबूत करण्याचा संदेश दिला। याप्रसंगी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री रणजित कांबळे, माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते। राज्यातील राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवर भाष्य करत नेत्यांनी एकजुटीच्या जोरावर विजय मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला। चंद्रपुरातील या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणात महाविकास आघाडीनं आपली भूमिका अधिक आक्रमकपणे स्पष्ट केल्याचं दिसून आलं। नाही, मतदारसंघात काँग्रेस निवडणूक लढते, काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढते आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे माहिती आहे। म्हणूनच विरोधी भाजपा जी आहे ती भानगडी यांच्या भरोश्यावरती निवडणूक लढू इच्छिते आणि जिंकू इच्छिते। भानगडी म्हणजे भानगडी नाव नाही आहे, भानगडी यांच्या भरोश्यावरती जी निवडणूक या ठिकाणी ती जिंकू इच्छिते ते त्यांचे मनसुबे निश्चित पूर्ण होणार नाही। उलट या सगळ्या ज्या भानगडी त्यांनी केल्या आहेत या काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे, महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे, त्या त्यांच्या पथ्यावर कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही। आणि जो लवकर सुरू होतो आणि कासवाची आणि सश्याची जरी पैज असली तरी आम्ही निश्चितपणे पूर्ण विश्वासाने या निवडणुकीत उतरलो आहे। आमच्याकडे निवडणूक लढणाऱ्या फक्त भानगडींचा सहारा घेऊन आम्हाला निवडणूक लढायची नाही, तर आमचे नेते आहेत, सगळ्या ठिकाणी खंबीर आहेत, गंभीर आहेत आणि आमचे मतदार आहेत ते संगीन आहेत। ते कुठेही असले सहली करता येते, काही प्रॉब्लेम नाही त्याला, पण सहलीवरून परतही येतील सगळे आणि पैसा त्यांच्याकडे आहे तर त्याचा उपभोग घेतला पाहिजे, त्याचा उपयोगही झाला पाहिजे एवढंच म्हणे। आणि आम्ही निश्चित जिंकणार आहोत ही निवडणूक।